मित्रांनो, आज आपण नेटवर्क ॲनालिसिस मॉड्यूलमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला मुद्दा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजचा विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ रोड नेटवर्क, म्हणजेच रस्ते जाळ्याचे महत्त्व. नमस्कार, मी डॉक्टर M.N. सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले. मित्रहो, पुढे जाण्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोडा विचार करून पहा. सकाळी आपण कॉलेजला, शाळेला, ऑफिसला, बाजारात किंवा दवाखान्यात कसे पोहोचतो? सगळीकडे जाण्यासाठी आपल्याला रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच रस्ते जाळ्याला वाहतूक नेटवर्कचा कणा असे म्हटले जाते. रस्ते नसतील तर गाव, शहर, बाजारपेठा आणि सेवा केंद्रे एकमेकांपासून वेगळीच राहतील. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर रस्ते जाळे म्हणजे एखाद्या प्रदेशातील गावे, शहरे, बाजारपेठा आणि विविध सेवा केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांची एकूण व्यवस्था. हे जाळे लोकांची, वस्तूंची आणि सेवांची हालचाल सुलभ करते. रस्ते जाळ्याची घनता किती आहे, रस्त्यांची गुणवत्ता कशी आहे आणि जोडणी किती प्रभावी आहे यावर त्या प्रदेशाचा विकास ठरतो. मित्रांनो, एखाद्या भागात फक्त 2-4 कच्चे रस्ते असतील तर तिथे विकासाची गती मंद राहते. पण जिथे पक्के रस्ते, महामार्ग आणि ग्रामीण जोड रस्ते आहेत तिथे विकास वेगाने होतो. म्हणून भूगोलाच्या अभ्यासात रस्ते जाळ्याचा विशेष अभ्यास केला जातो. आता आपण रस्ते जाळ्याचे आर्थिक महत्त्व समजून घेऊया. चांगले रस्ते असतील तर शेतीमाल वेळेवर बाजारात पोहोचतो. भाजीपाला, फळे, धान्य किंवा दूध वाहतूक करताना नुकसान कमी होते. उद्योगांना कच्चा माल सहज मिळतो आणि तयार माल बाजारपेठेत पाठवता येतो. व्यापार वाढतो, नवीन उद्योग सुरू होतात. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात. हळूहळू प्रादेशिक आर्थिक असमतोल कमी होतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करायचा असेल तर रस्ते जाळे सक्षम असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता सामाजिक महत्त्व पाहूया. रस्ते जाळ्यामुळे शिक्षण आणि आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा, कॉलेज आणि स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांपर्यंत पोहोचू शकतात. गर्भवती महिला, वृद्ध रुग्ण किंवा अपघातग्रस्त व्यक्तींना वेळीच दवाखान्यात नेता येते. ग्रामीण आणि शहरी भागातील संपर्क वाढतो. लोकांचा परस्पर संवाद वाढतो. सामाजिक एकात्मता मजबूत होते. जीवनमानात सुधारणा होते. म्हणजेच रस्ते हे केवळ वाहतुकीचे साधन नसून समाज जोडणारे माध्यम आहे. आता आपण प्रशासकीय आणि धोरणात्मक महत्त्व समजून घेऊया. मित्रांनो, प्रशासनाच्या दृष्टीने रस्ते फार महत्त्वाचे असतात. चांगले रस्ते असतील तर शासकीय अधिकारी दुर्गम भागात सहज पोहोचू शकतात. विकास योजना प्रत्यक्षात राबवणे सोपे होते. सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थापन अधिक प्रभावी होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्ये लवकर करता येते. दुर्गम, डोंगराळ किंवा मागास भागांचा विकास साधता येतो. त्यामुळे रस्ते जाळे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणारे साधन ठरते. मित्रांनो, भौगोलिक दृष्टीने पाहिलं तर रस्ते जाळ्यामुळे प्रदेशाची जोडणी आणि प्रवेश योग्यता वाढते. कोणता भाग केंद्राशी जोडलेला आहे आणि कोणता भाग बाजूला पडलेला आहे हे रस्ते जाळ्यावरून स्पष्ट दिसते. नागरीकरणाची प्रक्रिया वेग घेते. लोकांचे स्थलांतर कोणत्या दिशेने होत आहे हे समजते. प्रादेशिक विकासातील तफावत ओळखता येते आणि त्यावर उपाययोजना करता येतात. आता थोडं आकडेवारीवर आधारित महत्त्व पाहूया. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या प्रदेशात रस्ते जाळ्याची घनता जास्त आहे तिथे आर्थिक वाढ दर तुलनेने जास्त असतो. ग्रामीण रस्त्यांची संख्या वाढल्यावर शालेय उपस्थिती वाढते, आरोग्य सेवांचा वापर वाढतो आणि बाजार सहभाग सुधारणारा असतो. म्हणजेच रस्ते जाळे हे शाश्वत प्रादेशिक विकासासाठी अत्यावश्यक घटक आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर रस्ते जाळे हे कोणत्याही प्रदेशाच्या विकासाचे मूलभूत साधन आहे. प्रभावी, संतुलित आणि सर्वसमावेशक रस्ते जाळे असल्यास आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय विकास साध्य होतो. म्हणूनच भूगोलाच्या अभ्यासात रस्ते जाळेच्या महत्त्वाला विशेष स्थान दिले जाते. तर आजचा विषय इथेच थांबवतो. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.